कर्नाटकात ईव्हीएमला फाटा. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक थेट बॅलेट पेपरवर. मग महाराष्ट्रात का नाही? पुढे कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वास्तव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट सांगितलं जात आहे. मात्र इथेच मोठा प्रश्न निर्माण होतोय. जर कर्नाटकात बॅलेट पेपर चालतो तर महाराष्ट्रात ईव्हीएमला का लादलं जातंय? महाराष्ट्रातही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ईव्हीएम बाबत अनेक वेळा शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. मतदानाच्या विश्वासात डगमळीत होतोय. हरलेल्या उमेदवारांकडून सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. मग प्रश्न साधा आहे. निवडणूक आयोगाचा नियम राज्य गणित वेगळा का? महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वास कमी महत्वाचा आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बॅलेट पेपर अधिक योग्य नाही का? कर्नाटकचा निर्णय हा केवळ प्रशासकीय नाही, तो लोकशाहीवरील विश्वास पुनर्स्थापित करणारा निर्णय आहे. आता महाराष्ट्रातील जनतेची मागणी स्पष्ट आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. नाहीतर एकच प्रश्न राहतो, लोकशाही सर्वांसाठी समान आहे की फक्त काही राज्यांसाठी? म्हणजे आपल्याला काय वाटतं याबाबत नक्की कमेंट करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.